फेक 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 विशाल फेक. तरी मी इथं उभं राहायचो आणि माझी पोच कशी राहायची असं यायचो, असं उभं राहायचो आणि एक नाही का आणि फोटो वगैरे काय पुढे पाय काढ. हे आम्ही जेव्हा सुट्ट्या लागायचे तेव्हा आमचे त्या शाखाची तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आपल्या जुन्या ओल्ड स्कूलमध्ये मोराण्याला. आणि इथं आहे आता पॅरेंटचा फंक्शन चालू आहे आणि तुम्ही आता बॅक साईडला पाहू शकतात. मी बॅक कॅमेरावरून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघा मी इथं जवळजवळ 8-9 वर्ष इथंच काढले. लहानपणापासून तर 5वीपासून तर 12वीपर्यंत मी इथंच होतो. तर इतकी चांगली स्कूल होती. म्हणजे या शाळेनं आमच्यासाठी भरपूर काही केलं आहे, भरपूर काही दिलं आहे. आणि शाळा म्हटली तर हे माझं एका प्रकारचे घरच आहे, माहेरच आहे, असंच आहे. तर कॉलेज नाही म्हणता येणार कारण की शाळा कॉलेज एकत्रच होती. तर असं एकदम चांगली वाईब वगैरे होती, इतकं भारी होतं. तर खूप चांगलं असं एकदम असं इथला जो शिकलेला मुलगा तो असाच ठिकाणी गेलेला आहे. एक इंडिया झालं, एक काय वगैरे वेगवेगळे पोस्ट झाले, PSI झाले. आपण पण सध्या काहीतरी करतो ते. तर खूप अशी चांगली स्कूल होती माझी. आणि मी आता इथं आलेलो आहे. बॅकग्राऊंडला आवाज जरा वेगळाच येत असेल. तर फंक्शन चालू आहे, तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो, तुम्ही बघा. आणि आवडला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझी शाळा आधीची शाळा कशी होती, काय होती, तुम्ही मला सांगा बरं. या धुळे जिल्ह्याच्या स्टेट रिझर्व्ह पोलीस विभागाचे कमांडंट शिंदे सर त्या शाखाची धुरा प्रामुख्याने ज्यांनी सांभाळलेली आहे, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी डायरेक्ट नियमितपणे ज्या कनेक्ट होतात. व्हिडिओ घे तर मित्रांनो ही माझी शाळा आहे. तर इथं मी 8 ते 9 वर्ष इथंच काढले. हे बघा इथं फोटो वगैरे लावले जायचे. आणि फोटो वगैरे जर आमचे असे आम्ही झाड वगैरे लावतो किंवा काही वेगवेगळे आमचे इव्हेंट वगैरे व्हायचे ना, सो इथं मी झाडं वगैरे लावायचे, ते फोटो वगैरे इथं लावले जायचे. आणि इथं आमचा फोटो होता. आता ते कसं 3-4 वर्षानंतर बदललेलं आहे. तर इथं आपले फोटो वगैरे राहायचे. इथं माझा एक फोटो होता. तो फोटो जर माझ्याकडे असेल ना, मी तो पुढं स्क्रीनला लावतो. तर माझा फोटो होता. आणि इथं ना आमची जुनी होती ना, तिथं इथं जे हाऊस वगैरे जे असतात ना, पॅरेंटला जे स्टुडंट ऑफ द इयर, तर त्यांच्या ना इथं नाव वगैरे राहायचं. तर आपलं नाव तिथे येणार होतं. आपण पण या काळात आपण म्हणजे ज्या स्कूलचा मी एका वेळेचा टॉपर होतो आणि आज माझे पास व्हायचे माझे. तर बघा तर मित्रांनो हा आमचा असेंब्ली ग्राउंड आहे. तर इथं आमचे प्रिन्सिपल उभे राहायचे. आणि तर इथं सगळे म्हणजे 1000-2000 पोरं पोरी इथं राहायचे. इथं पोरं, इथं मुलं, इथं मुली, इथं मुलं राहायचे. आणि इथं मी उभं राहायचो. तरी मी इथं उभं राहायचो आणि माझी पोच कशी राहायची, असं यायचो, असं उभं राहायचो. एक नाही का ऑर्डर वगैरे द्यायचं, सगळ्या पोरांना आपण ऑर्डर वगैरे द्यायचो. सगळं पोरं वगैरे फॉलोअप वगैरे करायचे. तर प्रिन्सिपल वगैरे उभे राहायचे. नाही तर असेंब्ली वगैरे व्हायची आमची. तर आमच्या असेंब्लीला खूप चांगले येते ते बघा तिथं टू एक्स कर. इथं आहे का, इथं आमचं 5वी 6वीपर्यंत, 8वीपर्यंत मी इथं होतो. नाही 8वी नाही 7वीपर्यंत इथं होतो. 9वीला इथं आलतो 1x करते. इथं 9वीला होतो. 10वी 12वी इथंच काढली. आणि त्याच्यानंतर मग बाकीचा अदर काही प्लेस वगैरे आहे. खूप चांगल्या प्रकारे अशी माझी शाळा होती. आणि आपला पाहिजे ही माझी शाळा. आणि तर खूप अशी मजा गेली, जमा गेली, खूप काही चांगली गोष्टी. आई जगदीश सर माझा हा माझा जिगरी मित्रांनो. त्या रूम मध्ये आम्ही सट्टा मारायचो. हा लहानपणा 5वी पासून तर 12वी पर्यंत आतापर्यंत माझ्या सोबतच आहे. आणि खूप काही आपला म्हणजे एका प्रकारे माझा मोठा भाऊ मोठा भाऊ शिवाय जायचं वरून तिथून. आणि सर आम्हाला इकडनं मारत पडायचे, पडायचो. गरुड सर आम्हाला डेकर करायचे, वाघ आयरे यायचे, बदकायचे. तर भाई लोक हा माझा मित्र आणि हा माझा ज्युनियर, हा बी आपला मित्रच आहे आता. तर हे बघा भाऊ बोलणार आहे आता, एक बाईट देणार आहे.
हे बघा आम्ही तिथून 5-6 तिथे शिकलो. हा. तो आमचा सट्टा महाराजा स्टोर होता. हा इकडे आम्ही 12वी शिकलो. 12वीला इकडे होतो या बिल्डिंगला. पण तुम्हाला एक विनंती करतो, काहीही करून इथं ऍडमिशन घेऊ नका. आयुष्याचं वाटोळं करायचं असेल तर या इमारतांमध्ये येऊन बसा. हा दुसरं काहीच नका करा. सगळे निठल्ले विद्यार्थी तुम्हाला इथेच मिळतील. सगळे नल्ले पोरं आहेत इथं. काहीच माझा मित्र सगळ्यात जवळचा मित्र करण शलार आणि आपला गाववाला पण आहे. आणि आमचे जगदीश सर आणि दिगंबर याला तुम्ही सगळे ओळखतच असणार. त्याचा अरे आत्ताच मूड ऑफ झालेला हा. आहे. ते- डुप्लिकेट दे ना. डुप्लिकेट देतो ना. भेटतील सगळ्या गोष्टी होतील, सगळे गाणे वाजतील. आपल्या इथं सगळं आहे. तर हा माझा सगळ्यात जुना मित्र स्वप्नील देवरे. तुम्ही त्याला ओळखतच असणार आणि ओळखत नसणार तुम्ही. कसं काय ओळखणार यार, आत्ताच तर पहिल्यांदा भेटलेलो आहे. हा आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आलाय, पण मला नेहमी भेटतच असतो. आणि आपल्या गावाजवळच आपलं त्याचं गाव आहे खडकी. तर काय नाही, जवळचाच मित्र आहे आपला खूप. आणि तो एकदम असा व्यक्ती आहे, तो निस्वार्थ प्रेम करतो. जसं मुलींवरती प्रेम केला जातं तसं तो सगळ्यांवरती. पैशांचा विचार याच्या पुढे करता येत नाही, काही गोष्टींचा विचार याच्या पुढे करता येत नाही, काहीच नाही. एकदम जसं त्याचे पप्पा आहे त्याची मम्मी एकदम म्हणजे बोलतात ना आईवडिलापासूनच हा प्रेमळ स्वभावाचे बोलतात ना, आईवडिलापासूनच संस्कार असतात तसाच आहे. भाऊ असल्यावरती आम्ही कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही. तर असा हा माझा मित्र. तर हे आपले सगळे येत आहेत. या हा आमचा 10वी अ चा वर्ग. इथं सगळे पोरं चार्जिंग लावायचे. आम्ही याच्यासाठी दररोज भांडण करायचं, सर हे लावा कारण की मोबाईल चोरीला जायला नको म्हणून. अरे आमची साठे सरांची केमिस्ट्रीवाले इथं बस. इथून जी पोरी बघण्यामध्ये मजा होती ती अख्ख्या जगात कुठं नसते. इथून आम्ही सगळ्यांना जरा स्पष्ट दिसायचा. काय म्हणता आपली? हा आमचा क्लास होता. तर आता बघा कसा बदललाय. क्लासरूम क्लासिक बनवलेला आहे, खतरनाक. सगळी कव्वाली गँग आहे, सगळे कव्वाली घरामध्ये एक्सपर्ट होतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही इथं 8 ते 9 वर्ष घातले आणि खूप मजा मारली. आणि हे आमचा क्लासरूम होता. हे सगळे पोस्टर आपणच लावलेले. हा 8वी D 8वी B आपला 8वी इथं होता. अरे 8th स्टँडर्ड इथं होता आमचा. काका गरुड सर यांचं मला हे ऑफिस होतं. इथं राहायचे ते इथंच होतं. तर मित्रांनो हा माझा पाठीमागचा तोच गेट आहे जिथं आम्ही आमच्या पालकांची दर शनिवारी रविवारी वाट बघायचो, पण ते कधीच नाही यायचे. तर आपली जगदीशाक बाईट सँडविच कशी आणायची त्याची सोय करायचो आम्ही. दुसरा काही विषय नव्हता. बस. तर मित्रांनो इथं नळ होता, तिथं नळ होता. तिथं पाणी नसताना आम्ही इथे आंघोळ करायचो. आम्हाला मुली बघायच्या, आम्ही आंघोळ करायचो. आमच्या काळात जर असं काही क्रिएटिव्हिटी झाली असती ना तर आज घरी जाऊ. आम्ही काहीतरी करत राहिलो असतो. या त्याच भिंती मित्रांनो, इथं कधी रंग मारलं नव्हतं. इथं फक्त एकच गाववाले बघा, गाववाले. आणि इथं 15ला घरी जाऊ, 11ला घरी जाऊ. आणि इथं गांजाची शेती करण्यात आलेली आहे. अफीम हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे अजून पण त्याचा स्मेल तसाच येतोय. अजून काही बॉईज हॉस्टेल कधी सुधारली नाही. आणि खरं तर कुठेही देखील बॉईज हॉस्टेल सुधरतच नाही. फक्त स्मेल मुलं आम्हाला जुन्या आठवणी ताज्या होत आहे. नववी 10वी 11वी 12वी 4 वर्षापर्यंत हा मानचा हाऊस होता आणि आम्ही इथंच राहायचो. तर हा बघा आम्ही इन्स्पेक्शनसाठी इथं सिमगार्ड आपले जन्नत आहे भाई. साईडो आपला हॉस्टेल, आपला कॉट इथंच होता. हा इथं आपला कॉट होता.
आता काहीच नाही, आता सगळं भंगारून गेलेलं आहे. आता बऱ्यापैकी आहेच तरी पण. अरे वा, पायकड पायकड. विशाल डांबरे कोण? आम्ही राहायचो इथे जगदीश श्री विशाल डांबरे, राज पाटील, रोहन पाटील, भाऊशवाडेकर, आम्ही तर साधन राहायचो इथे. संदेश करतेशी संदेश आता दोघी जण राहिले, त्यांचे पण आम्ही राहिलेलो आहे. आणि भूषण पण होते, भूषण नाला त्यांचा कुठं हॉट होता, आम्हाला हॉट होता त्यांचा, आम्ही इथं राहायचो. हा मस्त चलो. ये माग डायरेक्ट माझ्या मागे. आता यांच्या मित्रांनो आम्ही इथं बसून रॅगिंग करायचो पोरांनो. इथून इथून सगळं इन्स्पेक्शन, इथून सगळं हालायचं. म्हणजे तसं ते सिंहासनवरती बसल्यावरती कसं सगळं इथून हालायचं आमचं. अख्खा राजकारण इथनं केलेलं होतं आमचं. भरपूर होते. आमचा कॉट, आमचा बेड सगळं इथंच होतं. हे मास्टर विस्टर, हे जिग्नेश वगैरे, निरंजन त्यांनी आता लागले. इकडे 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 हा आपला गॅप राहायचा. इथं आपली पेटी, आपला कॉट बीट सगळं इथं राहायचं. बाई जन्नत होता एका काळामध्ये. चल खाली चालू आहे रे, चालू रे. हे आमचे रूम होते खतरनाक वाले. आपल्या जुन्या आमचे तिकडे होतं ना, पण आमचे कॉट तिकडे होते. हो आमचा विशाल डाबरे. हा आपली इथं मोबाईल चार्जिंग, नाईट व्यवस्था. इथं मोबाईल चार्जिंग करायचं. मोबाईल सॉकेट चालू करा. इथे गुच्चू मोबाईल चार्जिंग करायचं. हॅपी बर्थडे. शीतले त्याच्या मी त्यावर विषय त्या होतोय. पडे घोर आत खाणे कसे सोड बाबे वागळे बाथरूम ही वाढले दुरावे वागणाचा राशी रे हरवली पाखरे हरवली पाखरे चला याच्याला पाहून राशी रे हरवली पाखरे हरवली रूमचा बाहेर जाणार. डायनिंग हॉल. दिस इज डायनिंग हॉल. ती गर्ल्स हॉस्टेल, जेवणाची सुविधा. मित्रांनो हा तोच डायनिंग हॉल आहे जिथं आम्ही येऊन दर शनिवार रविवारी. इथं मी जेव्हा मोठा भाऊचा राज्य होतं ना, म्हणजे ट्रस्टी दुसरे होते, तिथं आम्ही बकेट वगैरे घेऊन यायचो. इथं बसायचो आणि इथं हातपाय वगैरे घासत बसायचो. थंडीच्या दिवसात हातपाय इतके फुटायचे ना, खूपच फुटायचे. तर इथला किस्सा मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. तुम्ही इथला किस्सा ऐका फक्त. वारचा दिवस होता. आम्ही इथं येऊन बसायचो. संदेश परदेशी, संघर्ष परदेशी आमचे मोठे भाऊ इथं येऊन बसायचे. आम्ही इथं त्याच्यानंतर आम्ही डांबरेला सांगितलं, चॅलेंज केला एक. त्याच्यासोबत मीच होतो. इथून आम्ही जम्प करणार होतो. चॅलेंज करणारा जगदीश वाघ होतो आणि त्याच्यासोबत बीट करणारा मी होतो. तर त्या टायमाला आम्ही इथनं जम्प करणार होतो. विशालने तशी इथं जम्प केली, तशी एक जान्हवी हारपेडे करून एक मुलगी होती, ती इथं आली. इथून विशालला आपल्या डांबरेला धमकी द्यायला लागली, प्रिन्सिपलला बोलवते. नेमकं त्या दिवशी प्रिन्सिपलचा ऑफ असतो. तर त्यांनी इथनं डायरेक्ट सरळ राखेमध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर पूर्ण राखेचा भरला तो. ठीक आहे, शाबाश.
आणि त्यांचा उपक्रम आपले जगदीश वाघच्या गावाजवळून होतो. लाठीपाडा धरण पासून लाठीपाडा धरणापासून इकडं आमचं नदी फक्त जगदीश वाघच्या नावाने चालते. आम्ही 3:30 धरणमध्ये राहायचो. तिथून आम्ही रात्री अपरात्री 2-3 वाजेच्या सुमारास खाली पडायचो आणि तिथून पळत शेवपाटीला जायचो. ही बेल होती अंगाची बेल वाजायचं. जेवणाची बेल. हे आम्ही जेव्हा सुट्ट्या लागायचे तेव्हा आमचे पप्पा मम्मी जे कोणी यायचे ते पण आमचे. वेळी पुन्हा तर विशाल इथला किस्सा शनिवारचा दिवस होता. विशाल मला नाही एवढं लक्षात नाही. हो हत्ती लटकला. नाही डांबरे इथला किस्सा. इथला किस्सा डांबरे हिरकणी गड चढला ना. हिरकडी गड चढला. मागे पळत माझी दाबली. मला रात्री काय चालला होता. अरे हो हाऊस हे आमचे एनचे पाटील सर. हे आमचे पालन अर्थ आहे. बस टाक मोठा खाऊ दे. जग्या चटणी आणू चटणी. रे आता प्रिन्सिपलचा डबा खाण्यामध्ये इथंच माझा पार्टनर होता. क्राईम पार्टनर होता एका काळात. हा आणि रसा मी वाकडला होता. आपल्या काय रसामध्ये काला मोठा चालला होता. बस मित्रांनो अशा प्रकारे आपला कॉलेजचा स्कूलचा पॅरेंट डे हा झालेला होता. मी पॅरेंट डेचे फुटेज वगैरे टाकले नाही बिकॉज ऑफ आय डोंट लाईक दिस पब्लिसिटी. कारण की मी माझी स्वतःची करेल त्यांची नाही करणार. हा तर हा माझा मित्र आहे. हा तर काय नाही पॅरेंट डे झालं आहे आणि ही पार्किंग आहे. आणि आता इथनं आम्ही जातोय. आता जाऊ हॉटेलला बसू खाऊ पिऊ आणि मारू मजा. तुम्ही बघा सगळ्यात मजा तर फक्त आमच्या दिगंबर सरांसोबत येते. माझा डिग्या भाऊ आहे. माझा डिग्या भाऊ जिथं असला का आम्ही तिथं फाडून येतो. आता चाललो आम्ही अमोलवरती शेवभाजी खायला आणि ती बी स्पेशल आहे इथली. आणि विशाल डांबरे बाई हे जगदीश वाघ फक्त खाण्यासाठी आले. बाई सगळे वाकडू राहिले जोर दादा. वा वा वा. आता विशाल तर पट्ट्या मारायला पळून गेला. आता काय आम्हाला 4 जण जावं लागतंय. स्वप्नील देवे हेवी ड्रायव्हर. आता वाडेकरला सोडतो ना आम्ही निघतो आता घराकडे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्लॉग होता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनापासून धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आणि आता मला येते मरणाची झोप आणि मी चाललो आता झोपायला. तर तुम्ही पण झोपा. बाय बाय. गुड नाईट.